तर आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनचं काय चाललंय तर आज विराजला आपली छोटीशी दिदी म्हणजेच आनंदी राखी बांधणारी आणि मोठी दिदी म्हणजेच कल्याणी पण राखी बांधणारी. सगळ्यांना आता म्हणजे शाळा आहे तर शाळेत जायचंय विराजला आणि कल्याणीला. तर रक्षाबंधन आहे तर राखी बांधून घ्यायची सकाळी सकाळी. आता जवळपास 7:30 वाजल्यात आणि शाळेत जायचा बी टाइम झालाय. पटकन राखी बांधायची शाळेत जायचंय. गंध लावायचा अगोदर दिदे. वाला केलाय गंध लावलाय. वाला लावला छान दिसतो. बर्फी भावाच्या तोंडात नाही पण बहिणीने खाल्ली अगोदर बर्फी मांडलेली. भावाच्या जागेवर बहिणीनीच खाल्ली. आता कसं करावा ए आनंदी, कसं करावा? काय बर्फी कोणी खाल्ली? गप दम दी तीन खाती. आ चला आज आहे ना विराजला रक्षाबंधन मुळे राखी जसे बांधतात तसं म्हणलं चला आता काय कसे बांधतात काय चाललंय नेमकं सगळं आज दाखवा व्हिडिओ मध्ये. पैसे हो दिले होय विराजने पैसे. अयो अयो पडले पडले पडले. म्हण ना विराज लय पैसे नका घेऊ, माझे सगळे पैसे उडाले म्हण ना. खिसा मोकळा झाला नाही ते लाज होते म्हणून तर आपलं गप बसलेलंच बरं आहे. लावा पाचशे एका अयो या दादा सांगाव टाक असं टाक दादा सांगाव. हा आणि राखी बांध दादा. हा क्यूटी कशी हसती. बुबूच पाया पड, बुबूच पाया पड. बुबू कर इकडं पुढं. ओय ह्यो असतो दा पाया पड बुबूच्या आपल्या. चला दाल आधी राखीला हात लाव. ते गंधा स्टिकला हाताला लागला तीच बघेल ती कवर जाते. टेन्शन आला असेल तशी काय लागलेलं तुला कॅडबरी दिली दादानी. विराज पण गाडी आली पटकन. रक्षाबंधनचा व्हिडिओ काढला की लगेच पळत पळतच म्हणजे फास्ट गाडी आलोत. तर चालली विराजची गाडी. विराज गेला शाळेत आनंदी आणि मी चाललोत आता घरी. चला आपलं घर दिसतंय इकडं दुकान. चाललो दुकानाकडं. तर असं मस्त वातावरण झालंय. गाडी निस्ती तर रोडला सोडावं लागत आहे विराजला आणून. चला काय घरी तर आलोत. तर एक जण माग शाळेत जायचा राहिला होता गावातला मुलगा. तो का चाललेत किती फास्ट चाललेत. तर आता गाडी किती पुढे गेली तिथं नेऊन सोडायचा गाडीच्या मागं पाटला करून थोडंसं थांबावं लागतं. पुढं गेल्या पोरं अजून आहेत तिथं गाडी थांबती पुढं. मग आता हे चाललेत आता 2-3 किलोमीटर जावं लागेल ह्यांना. थोडासा उशीर जर झाला ना सकाळी सकाळी की लय ताप होतो. मग चांगलं 2-3 किलोमीटर जावं लागतं पोरांना घेऊन. त्यामुळं 10 मिनटं 5 मिनटं पण खूप महत्त्वाची आहेत. शेवट आमच्यासाठी गाडी 1 मिनिटं थांबली होती फक्त आमच्यासाठी. पुन्हा ते माग राजवीरन ते राहिले इकडले बरेच पोरं जाते थोडेसे. रोजचं बघतो आपण एखादं राहिलं ना 1 मिनिटं तरी गाडी जाते. म्हणजे लय अवघड आहे. हिथं शाळेत चांगलं आहे जवळ आमच्या बरं का. शाळा चांगली आहे सगळं चांगलं आहे. पण हिथं ना विराज एवढा येडा करतो माहिती ना. काल सुट्टी होती कसा झोपायचा कसा लोळायचा. सायकल खेळतो रोडला जातो. त्याच्यामुळं आम्ही थोडासा लांब टाकलाय म्हणजे त्रास नाही व्हायचा. विराज इतका त्रास देतो ना दिवसभरी घरी. आता 10ला जर शाळा असती सकाळी तर 10 वाजेपर्यंत किती त्रास दिला असता. मग ही 7ला 7:30ला गेला की आम्हाला बाकीचं घरचं काम आवरतं. म्हणून आम्ही पण बाहेर टाकला. शाळा तर तशी जवळ आहे पण जवळ शाळा असली ना जास्त पोरं येडा करतो. चला आता सकाळी सकाळी आंघोळ करून घेतो एकदा. विराजला आंघोळ विराज आनंदीने आंघोळ केली. राखी बी बांधली आणि राखी बांधल्याच्या नंतर मग विराज गेला शाळेत. तर सकाळी सकाळी 7:30 वाजल्या. आता इथून पुढं आपलं आवरायचं. आता मी आंघोळ करून घ्यायची.
काय चाललंय तुझं आनंदी? आ तर आनंदीची आंघोळ झाली लागली आता खेळायला. आता काय तिची आंघोळ झाली की मोकळी झाली. आता दूध बी पिली. आज विराज काय रोज दूध पिऊन जात असतो. दूध चहा काहीतरी थोडंसं मिक्स करून चहा दूध. आणि आज इतकी गडबड की आज काही खाल्लं नाही काहीच नाही. कारण जेवढ्या वेळात दूध प्यायला असतं तेवढ्या वेळ तर रक्षाबंधनातच गेला. घेऊ का पाणी? त्याला पाणी ओतलं तर घेतो आंघोळ बी करून एकदा. चला चला इकडे या. चला सकाळी सकाळी पुन्हा आनंदीने आता कपडे बदलले, दुसरे घातले. आता लय खराब करतीन, लय पळतीन, लय झोपती, कुठं बी लोळती. चल इकडे ये, इकडे इकडे ये. सकाळी सकाळी तर कधी टाइम होतो काय कळाना. आता आंघोळ झाली तर ही आनंदी लागली पळाली इकडं तिकडं. तिला बी थोडंसं ध्यान द्यावं लागतं. मग आलं तो दुकानात बी गिऱ्हाईक बघायचं सकाळ सकाळ. आणि आनंदीला पण लक्ष द्यायचं. अरे पडली. चला आता झाले आंघोळ तर थोडंसं दर्शन पण सकाळ सकाळ लगेच घेऊ. आणि सकाळ सकाळ जसं आज कोणावर आहे, शुक्रवारी ना, तर आज शुक्रवारी तर घेतो दर्शन. आणि जरा सगळेजण सकाळ सकाळ आपल्या आपल्या कामाने दुधाला त्याला चाललेले असतात. मग बघितल्यावर हात पण वर करतात. ह्या साईडला बघा कशी माणसं रोडने आलेत. तर सकाळ सकाळ ज्याची त्याची धावपळ चालूच असते. धावपळ म्हणजे बघा इकडं आता वाटाने जास्त त्याचं कामाने चाललेत. इकडं माणसं चालली आहेत, सगळे माणसं दिसतात. ह्या रोडला पण असतील. चालली एक गाडी. तर दुकानाच्या समोर समोर असे नाही का लांबवर बघितले तर सकाळ सकाळ कामाने चालू असते. इकडं दूध घेऊन जाते कारखान्यावर. आनंदी नको पळू. लय पळती आनंदी, लय पळती. एका जागेवर बसताना लय पळती. वांग्याला मारतात फवारा. काय पडली काय? अगं बाया बया 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 पडली 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 पळूच तर. अयो उठा 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 चला चला. रडायचं नाही, पळायचं. रडत नसतेत. हा बघा लागली खेळायला. रडायचं नसते, नाटक करती. चल काय पाहिजे? काय पाहिजे? बेल पाहिजे, पान. अयो अयो धर धर. अजून अजून काय पाहिजे? काटा टोचन तर काटा. काटा असतो ह्याला. भाऊ भाऊ ये नको. भाऊ ये त्याला टोचत असतो भाऊ. तर दुकानात आलोय तर दुकानात राख्या पण विकत्यात नाही का. रक्षाबंधनच्या जवळपास 10-15 एकखट्या राख्या जायला लागल्यात. आणि शेवट रक्षाबंधन म्हणल्यावर जाणारची. आता पोरांना शाळेत बांधायसाठी थोडं स्वस्ताचं लागतात. 5 रुपयाच्या आतमध्ये 10 वाल्या चलत नाहीत. पण राख्या बी एवढ्या मागं झाल्यात. 2-4 काही थोडेसे फ्रेश मनी असले की कधी कधी 20 रुपये, 30 रुपये, 40, 50, 100 अशा राख्या होत्या माग. मी ज्यावेळेस आयल्यानगरला गेलो त्यावेळेस. पण मी म्हणलं बाबा 10 रुपये विकत्यान जास्तीत जास्त, 5 रुपये विकत्यान. अशाच दाखवा थोड्याफारच आणल्या. त्यामुळे काही लय आणल्या नाहीत. आता इथं कसं असतं आपल्या खेड्यात थोडंसं शाळेत त्याच्यात बांधायचं म्हणलं किती रुपयाचे नेणार. तर 5-6 राख्या एका मुलीने न्यायच्या म्हणलं तर 5 रुपयाचं ठीक आहे. तर मग आणल्यात चालल्यात थोड्या थोड्याशा. 5 वाल्या जास्त जातात. त्याच्यापेक्षा बी कमी आहेत का म्हणतात. 5 पेक्षा कमी काय यायचं असं येते. 3 रुपयाला निश्चित दूर येते आल्यासारखं. पण ह्या वर्षी नवीन मालात ना, जुन्या मालात द्यायच्या 3 रुपयाच्या जास्त. पण ह्या वर्षी 5च्या खाली राखी नाहीचे म्हणायचं. म्हणजे सगळ्या 5च्या वरच. 5 रुपये, 10 रुपये, 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा राख्या. राख्या म्हणजे राख्या असतात शेवट काय. तर आज चला पोर आले दुकानाला आपले. आणि रक्षाबंधनला चालल्या चॉकलेटी. आता रक्षाबंधन म्हणल्यावर लय जण बांधतात का राख्या. मग आता एवढे पैसे आपल्या आणायचे कुठून? हा अवघडच लागा. पण 5 रुपयाला एक राखी लागा आता ह्या वर्षी. मग तुम्ही असे चॉकलेटी देऊन बागन का? खाई गोड तोंड करा म्हणा. होय ह्या वर्षी दुष्काळ आहे म्हणा. पाऊस नाही, पाणी नाही, हाय का नाही. कुणी घरी न पैसे आहे ना जास्त. 5-10 म्हणतात ना, जास्त देत नाहीत का पैसे? बर 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 चालतंय चालतंय. चला हा हा चॉकलेटीत खुश करा आता रक्षाबंधनला. काय करता?
पोरं येते दुकानाला आणि चालू आहे चॉकलेटी घेणं थोडक्यात. लहान लय पोरं असले तर मग 20 रुपये आणले तर 20 रुपयाची चॉकलेट द्या म्हणतात. मग चॉकलेट देता येते आणि शाळेत पोरी आल्या तर म्हणतात राख्या द्या स्वस्तात द्या 2-3 रुपयाची आहे का एखादी. मग 5 रुपये म्हणलं त्यांना बी जरा जड वाटतंय. पोरं बी आले की म्हणजे 3 ओले पेन आहेत का लय म्हणजे 3 रुपयाचे पेन जर 10-20 पेन घेतले की मग सगळ्याला देता येते. बा मोठे 6वी-7वीचे पोरं असतात ना ते म्हणजे 3 ओले पेन आहेत का मग आम्ही ते गिफ्टमध्ये देऊ. आणि 5 ओले म्हणलं की थोडंसं हे होतंय बजेट अनुसार. तर चालू आहे थोडं थोडं छोटं छोटं मी बी चॉकलेटी देतोय बारीक जितक्या स्वस्त राख्या देता येतात तेवढ्या मी देतोय. कारण काय ₹1-2 आपण कमवून किती राख्या ऐकणार येतं. 100-200-300 रुपये समजा लय झालं आपण लय कमवले समजा ₹1-2 मागं तर 300 नाही भेटले तर नाही भेटले पण पोरांसाठी मी स्वस्त राख्या देतो खरंच देतोय म्हणजे मनातून माझ्या. आणि पेनं 3 ओले तर संपले माझ्याकडचे 5 ओले. तर अजून तसं मग मुलींसाठी बाबा काय अजून लागतंय का बाबा टिकल्याचं पाकिट कल्चर पण ते 5 रुपये नको जरा कमी ह्याच्यात दाखवा. तर रक्षाबंधनचं जरा अवघड असतं गिफ्ट द्यायचं. मग एखादं माणूस नेतं मोठं गिफ्ट पण छोटे छोटे पोरं असते 30 रुपये आणले ना मग ते 10 पेन आले तर 10 जणाला देता येते. आणि मग 50 रुपये म्हणलं की जड जाते. चॉकलेटी बी मग 8-8 वाल्या द्या म्हणजे सगळ्याला पुरत्याल 2-2 3-3 4-4 देता येत्याल. मग आता ते म्हणले राख्यालाही बांधल्यावर राख्याचं जरा हिचे पण स्वस्त असतेच राख्या बरं का ह्यावेळेस मी ना स्वस्त मला भेटलेच नाहीत. काय झालंय नगरला गेलो एका जागेवर राख्या घेतल्या मी बरं का 3 रुपये इकरीच्या पण ते मला 5,000चा माल घ्यावा लागत. चांगल्या मी बऱ्याचशा राख्या घेतल्या सगळ्या खाली ठेवायला लावल्या मला 5,000चा माल झाला तरच तुम्हाला 3 रुपयाला राखी म्हणजे 2 रुपयाला बसेल ती 3 लागत. 5,000चा माल पुढून आणायचा म्हणजे 5,000 पैसे घालायचे मी सोपे का अख्खा माल आपला 1,000 रुपयाचा नाही राखायचा. दिशांगदाने लवकर तुझ्या व्हिडिओ मध्ये काय आम्हाला पैसे देणार आहे सोय तू कधी बी कुचकच बोला ओ कधी तरी सुधरा असं माणसं येतात कुचकच बोलते तुमच्याकडे पैसे देणार आहे देणार तुम्हाला पैसे आणि देणार किती तुम्हाला सांगा कस काय देणार तर दे लवकर 40 रुपयाची वेळ. हा 40 रुपये होय. काय म्हणतात दुष्काळ नाही दुष्काळ नाही तुमच्या रानात किती किती पेरलं तुम्ही किती एकर पेरलं आपल्या रानात पेरले 1 एकर बाजरी 1 एकर आणि उडीद. किती होईन हा माल किती होईन आम्हाला 40 पोते 40 पोते ना हा 20 पोते बाजरीचे 20 पोते उडीद. लयच मोठे बागायतदार आहे तुम्ही. आम्ही मोठे बागायतदार आम्ही थोडी गरीब आहे गरीब नाही दाखवू काय जाताना रान दाखवू तुमचं हा अहो म्हणते खंडीपर गावातच झालंय पेरतात कशाला म्हणते मोठे शेतकरी. गरिबी दाखायची नाही लपून ठेवायची हा ही खरंय हे खरंय होय. वाटाच्या काढायला रान बघत होतो आम्ही जाऊन कवा गाचपान काढलं का नाही म्हणलं पण काढतात बरं काय अर्धा फवाराच झाला डायरेक्ट. तर काय हे म्हणजे बटन तुम्हाला काय वाटतंय बटन ही झालं असं बटनामध्ये काहीतरी बटन आहे ना हा हे नट समजा हा हे असं खटखुट करायला पाहिजे. हा हा ते खाट करीना फुट करीना जाऊन द्या नेतो नीट करायला नीट म्हणजे काय नीट म्हणजे त्याला ते तपलं दिन फक्त त्या बटनातच गोळ आहे खटखुटच आहे ना मला. चला दुकानात होतो तोवर थोडंसं गिराईक दिवस तर फवाऱ्याचा थोडा गोठळा झाला बटन जळालं का काय की गरम होऊन. अजून तर पाऊस नाही फवारणी नाही तोवरच थोडंसं अर्धा तास मारायचा होता फवारा तोवरच झाला खराब. ते चालू झाला तर बंदच व्हायना पुन्हा इस्कुडावर घेऊन गेलो मग अगोदर बंद केला आणि मग व्हिडिओ काढायला लागलो. पुन्हा आली का राखी न्यायला मगाच नेल ती हाय 100 रुपयाचे काय शिवाय बघा 55चे न्याल त्या आता काय खरं नाही. 500 रुपये नोट टाका माझ्या पुरे नाही तर मी व्हिडिओ मध्ये टाकेन 10 रुपये. आज शुक्रवार आहे शुक्रवारी आज 28 तारीख 8वा महिना आणि आज शुक्रवार म्हणजे हा उद्या शनिवारी उद्या शनिवार म्हणजे उद्या संध्याकाळी आपला लाईव्ह असतो. तर एकदा लाईव्ह आपण घेतो आनंदी हालते ना चिंता वाटती पाऊस तर काय आहे ना चिंता म्हणजे आणि उडीच झाला सुकल्यावनी पाऊस नसल्यामुळं आणि आनंदी थेट रानात जाऊन बसली काय करते कोणास बघून येतो एकदा. तर आपण सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी लाईव्ह घेतो तो शनिवारी 9 वाजता घेत असतो 9 9:30 अशा वाजतात कधी कधी पण 9 सव्वा 9 9:30. तर आज शुक्रवारी उद्या संध्याकाळी एकदा लाईव्ह घ्यायचं ज्यांना काही प्रश्न असते जे बोलायचे लाईव्हमध्ये ते बोलू शकतात. पुन्हा काय म्हणजे लाईव्ह कधी घाता तर थोडा लाईव्ह घेतो आठवड्यातून एक दिवस शनिवारी संध्याकाळी 9 वाजता. तर
तर आज शुक्रवारी म्हणलं हे व्हिडिओ आज येईल दुपारी आणि मग उद्याचा व्हिडिओ येऊन उद्या संध्याकाळी लावू. कुणी आणलं हिला? आली बाबा ती मागून तुझ्या मागून आली होय? चलत चलत पडली का? पडती उठती रडती का? नाही रडत रडत नाही होय. शेंगा तोडीती खाती रडती कोणच्या शेंगा? उगाच मुगाच्या शेंगा खात येतात काय तिला? मग पुढे तिकडे होय. मुगाच्या शेंगा आवडतात तुला? होय आनंदी. मिरच्या तोडायच्या. मिरच्या शेंगा खा तू शेंगा. मिरच्या नको तोडू आग होईन. रडशीन पुन्हा. हा आग होईन ना. मिरच्या जाड्या हात नको लावू तिला. गावरी झाड किती उंच झाले. तुला मुगा शेंगा देतो. आता मुगा शेंगा आल्यात बरं का टाकून दिल्या असत्या. एक दोन देतो मी तरी खायला मुगा शेंगा. कुणी बघा अशा मुगाच्या शेंगा आल्यात. उडदाच्या नाहीत ह्या मुगाच्यात. ह्यात काय झालंय उडीद हाई पण मुगाचं पण 1 तास घातलं होतं तर मुग चांगला आलाय पण उडदाला अजून फुलात येतं. उडीद गेला. उडीदाला काय येत नाही उडीद. आता संपला विषय. पीक ह्या वर्षीचं फेल आहे सगळं. हे मुगाची शेंगा आहे तेवढं खायचं आणि त्याच्यात समाधान मानायचं. दर ही दर ही दर. अय आनंद ही दर. ही खा. खाती बघा कशी खाती. शेंगा खायचं सांगायची गरज नाही. पहिल्याच वर्षी आहे तिचं शेंगा खायचं मुगाच्या. सोलून देतो थोडं तरी. रानात असं वातावरण झालंय पण पाऊस नाही. पाऊस नसल्यामुळं ना लय अवघड झालेलं आहे. सगळा उडीद आहे ना सगळा फेल जातोय. पाऊसच नाही तर काय होणार आहे. नुसतं दिसतंय हिरवं पण पुढं वाढाना ना काय व्हायना. आणि पाऊसही आहे ना जसा खुरपीलंय. खुरपणीचे आपले व्हिडिओ बघितले तेव्हापासून आपल्याकडे पाऊसच नाही. हिरो हिरो दिसत असन पण मिरची चांगली मिरची लागली आहे झाडाला. बारीक बारीक छोटी छोटी पण चांगली आहे. काय 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 नाही. चला घरी जायचं आता. घास कापलाय. घास घ्यायचं आणि घरी जायचं. चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि कुणी जर नवीन असेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असतील भरपूर दिवस झाले पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल घंटीला क्लिक करा. म्हणजेच असेच व्हिडिओ आपले रेग्युलर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. म्हणजे रोजचे रोज मॅसेज येईल. रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आपण रोज एक व्हिडिओ बनवून आपण नाही का म्हणजे काढून टाकतोच. तर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेवट बाय सर्वांना.